हाय हॅलो नमस्कार. दुर्गा कदम या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि आम्हाला आठवण आली माहीची 7 वाजता संध्याकाळी आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला माहीला भेटून येऊया. सुमितला विचारलं. सुमित बोलला की तुम्ही बाहेरून लॉक लावून जावा, मी काय येणार नाही आणि मला नंतर दरवाजा उघडायला उठणं होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याला लॉक लावला आणि आम्ही तिघंजण मिळून चाललो आहे माहीला भेटायला. कारण 2-3 दिवस झाला आमच्याकडे ती आलीच नाही आणि आम्ही पण तिच्याकडे गेलोच नाही. त्याच्यामुळं आम्हाला तिची खूप आठवण येते. तिचा व्हिडिओ तिचा फोटो पाहिला की आम्हाला असं वाटतं कधी कधी तिच्याकडे जाईन आम्ही, असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं चला आज लवकर जायचं झालं, जेवण झालं तर चला ठीक आहे जाऊन येऊया एकदा भेटून माहीला म्हणून आम्ही तिकडून चाललो. तर ह्या दोघांना शॉर्टकटने जायचं असतं. मी त्यांना सांगत होते रस्त्याने जाऊया चांगल्या, तर हे म्हणले इकडून जवळ पडते आणि ह्या शॉर्टकटने आम्हाला अंधारातनं घेऊन चालले राधा आणि तिचे पप्पा. आणि छोटे छोटे खड्डे परत चढ उतार असे होते म्हणून मी सांगत होते की नको बाई इथून जायचं, आणि काठीसुद्धा होती साईडला. आणि हिने मोबाईलची बटन लावून दिली होती मला. असं करून आम्ही पोचलो माहीच्या घरी. आणि पोरगी प्रत्येक वेळेस म्हणजे ओळखीच्या ठिकाणी कोणाकडे गेली, मावशीकडं मामीकडं किंवा साक्षीकडं आलं ना की प्रत्येक वेळेस सगळ्यांची मस्करी करत असते. दरवाजा वाजवायचा आणि त्याचं हँगल पकडायचं असते ना, ती ओढून धरते कारण दरवाजा उघडू नये आतमधून म्हणून. प्रत्येकासोबत मस्ती करत असते प्रत्येकासोबत. आणि असं करून त्याने दरवाजा वाजवून उघडून मला उघडून गेला. आणि शेवटी माझ्या बहिणीच्या मुलांनी दरवाजा उघडला. आणि हे बघा आम्ही आतमध्ये आलो तर आम्हाला दिसले आज दाजी सध्या घरी होती, कारण दाजी सरासरी दाजींची गाठच पडत नाही, कधी दाजी घरीच नसतात आम्ही जाईल त्यावेळेस. आणि आतमध्ये गेलो तर साक्षीने म्हणली की आत्ताच माही उठली, 5 मिनिटसुद्धा झाले नाही तर आता सगळं उठलं म्हणले. आणि राधाने तिच्यासाठी घेतली होती कॅडबरी. तर कॅडबरी दिली तर बघा असं चाटते जिबीनेच, बघा मस्त चाटायला लागले करून. बघा कसं चाटते का, खात नाही आणखीन चारत नाही तिला काही असलं, पण चाटायला लागले आणि जांभळा देते कारण झोपेतून उठली होती. आणि तिच्याकडे गेल्यावर कसा वेळ जातो कळत नाही, अजिबात कळत नाही. एवढं त्यासोबत खेळून ते संग बोलून. आणि आता रांगायला पण शिकली त्याच्यामुळं सारखं पळत इकडं पळती. खूप आगाव झाले. आणि तिच्या डोळ्यात आज तिच्या आईने काजळ घातलं होतं ते मग क्यूट दिसायला लागले. आणखीन रोज ती काजळ अजिबात घालत नाही, कधीतरी घालती. आणि त्याला मला सांगितले की मामी ती विठ्ठल करायला शिकली, मग म्हणून मला चल बाई आपण विठ्ठल करू. तर विठ्ठल करायला लागले माझ्यासोबत. बघितलं का, आम्ही करायला शिकवलं आणखीन करते विठ्ठल. आणि माझ्या हातावर असं विठ्ठल करते ते बघा, आहे का असं विठ्ठल करते माझ्या हातावर, आहे का विठ्ठल जय बाप्पा करायला शिकले. नंतर ना चिवचिवे चारा खा ते म्हणायला लागले, कधी तिचं चिवचिवे असं करतंय